नागपूरमधून दुचाकी चोरी करून त्या परराज्यात विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. खात्रीशीर माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील सातनेर येथे सलग 3 दिवस अहोरात्र पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून नागपूर शहर व अमरावतीतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण 27 दुचाकी व अंदाजे 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर यापूर्वी 63 वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर नागपूर शहरात मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. अशा परिस्थितीमध्ये काल 2 गुन्हेगार बाईक चोर गुन्हे शाखा क्रमांक 1 च्या हाती लागले. काय सांगाल या सगळ्या कारवाईबद्दल? आणि यस, मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणावर होते, यासाठी आपण कंटिन्युअस काम त्याच्यावर करत असतो. मागच्या वर्षीही हे जे युनिट 1 आरोप पकडल्यात राहुल ठाकरे आणि त्याचा भाऊ जो आहे दिनेश ठाकरे, हे 2 बंधू आहेत. राहुल ठाकरे आपल्याकडे राहतो नागपूरमध्ये, इथून चोरी करतो आणि त्याचा भाऊ दिनेश ठाकरे एमपीत राहतो बैतूलमध्ये, तिथं जाऊन हा विकतो. अशा तऱ्हेचा रॅकेट आहे. मागच्या वर्षी 32 मोटरसायकल त्यांच्याकडून आपण डिटेक्ट केल्या होत्या आणि यावर्षीसुद्धा आता युनिट 1नंच परत 27 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत. यांचे मोरडस ऑपरेटी असं म्हणाल तर ही मंडळी काय करताय, इथून उचलत आहे गाड्या आणि MP मध्ये जर विकल्या जात आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचा लवकर सुगावं लागत नाही आणि तिकडं परस्पर शेतकरी वगैरे असे हातावर काम करणारे लोक अशांना 2-4 हजार 5,000ला गाड्या ते विकून टाकतात. तर ह्यांना आम्ही कारवाई केली. याच्यात आम्ही 111 जो BNSचा कायद्याचा नवीन सेक्शन आहे, जे मोकाशी रेटेड, ते पण लावायला सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यांचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. टोटल ह्याची अमाऊंट बाय व्हेकल्स अशी जवळपास काढली तर 27 मोटरसायकलची 16,50,000 अशी साधारणतः किंमत आहे. आणि हे जे दोघं भाऊ आरोपी आहेत, मी आपल्या अगोदर सांगितलं, हे दोघंही आहे मितहा आणि तिकडं तो MP मध्ये राहून चोऱ्या करत असतो.